शेतकरी मित्रांनो, बघा मागच्या काही दिवसापासून तुम्ही बघत असाल की मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये जे आहे आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे. फक्त ही परिस्थिती ढगाळ परिस्थिती आहे, यामध्ये बदल होताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे की जून महिन्यापासून जे आहे म्हणावं तसा पाऊस अजून झालेलाच नाही. नगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, त्याचप्रमाणे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जवळपास 90% जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. असं वाटत होतं की जे आहे ऑगस्ट महिन्यात पाऊस होईल, मात्र सध्या जर बघितलं तर जे आहे एक उत्तरेकडून आणि पश्चिमेकडून कोरडे वारे राज्याकडे वाहत आहे आणि त्याचप्रमाणे हळूहळू सध्या राज्यातील ढगांची गर्दीसुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. त्यातच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाची शक्यता राज्यामध्ये पाहायला तरी मिळत नाही. बऱ्याच भागामध्ये फक्त पावसाचे ढगसुद्धा अजून तयार होताना दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे राज्यामध्ये कोरडे वारे वाहताना दिसत आहे. ढगाळ परिस्थिती दिवसभर राहत आहे, मात्र अजूनही जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस नाही. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो होता तो सुद्धा बंद पडलेला आहे. फक्त इकडं गोंदिया, गडचिरोलीच्या 1-2 भागामध्ये आणि इकडं कोकणातील काही भाग वगळता जवळपास 90% महाराष्ट्र कोरडा आहे. फक्त ढगाळ वातावरण आहे, जोरदार पाऊस कुठेही होत नाही. ही मोठी या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांसाठी बातमी आहे. त्यातच जर बघितली तर दुष्काळासारखी परिस्थिती बऱ्याच भागामध्ये झालेली आहे. यावर्षी दुष्काळ पडतो की काय अशी सुद्धा शक्यता पाहायला मिळत आहे. मात्र जर स्थिती बघितली तर अजूनही जे आहे हवामानाला पोषक वातावरण नाही, पावसाला पोषक वातावरण नाही. हवामान अजूनही आपल्याला जे आहे एक असम प्रमाणात पाहायला मिळत आहे. कोरडे वारेच फक्त वाहताना दिसत आहे. बघूयात पुढच्या काही दिवसामध्ये बदल झाला तर तुम्हाला माहिती कळवण्यात येईल. मात्र सध्या तरी दुष्काळासारखीच परिस्थिती तयार झालेली आहे. धन्यवाद.